चिंता वाटते रे काय सांगू दादा तेरा दादा तेरा कमीत कमी याच्याकडे पाहून तुला जगावं लागेल का ताई मला असं वाटते पण दादा माझा विसरलेला संसार एकदा तर तुला दिलाच ना तुझं उत्तर कधी आता बघ ना या क्षणी तर आपली आई नाही रे आईची माया काय असते तुला कळते ना घासातला घास भरते बाळा जेवलाच की नाही ते सुद्धा विचारते पण आपल्या नशीब इतके थोर आहेत की आपल्या पाठीवरून हात सुद्धा कोणाचं फिरू शकत नाही कारण आम्ही देवाच्या घरून मागूनच तसे आलो कदाचित आपली जन्मजाती आई असते ना तर हे दिवस आपल्याला बघायला मिळाले नसते ना काही बघायला मिळाले नसते अगदी करायचे पण आता मला माझ्या तोंडाचं दिसलं रे तुला माहिती अगं हे बघते अगं मी तुझा दादा आहे ना तुझा जोपर्यंत तुझा अमर दादा जिवंत आहे ना तोपर्यंत तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही लडके बळणी माझे कसीला
माझं स्वतः तुला दिसेल रे. मला मला तुझ्याकडनं काहीच अपेक्षा नाही, पण माझं एकदाचं चौथा चिडून ते म्हणजे झालं. बाबा बाबा ताई, तू काळजी करू नकोस. मी बाबाला सांगेन आणि तुझी सगळी व्यवस्था करून देते ताई. हे बघा बाबा, तुम्ही माझं खूप चांगलं केलं. मला त्या सासरी दिलात ना तुम्ही, खूप चांगलं आहे असंच वाटायचं. पण तुमचं जावई तू दारूच्या व्यसनामध्ये जाऊन खूप गोड बोलले. रोज येता जाता मला शिवागाड करतो, भांडे कुठे सगळे खेळछाड करून विकण्याचा प्रयत्न करतो. बाबा मग त्या संसारामध्ये मला जावंच तरी कसं वाटेल. तो आता दारूच्या वेसनी गेला कोणी, जावई गेला तर गेला, पण कधी ना कधी सुधरेल कोणी. बाबा मला असंच वाटतंय, मला पण असंच वाटतं की माझा नवरा आज सुधरेल, उद्या सुधरेल, कधी नाही कधी सुधरेल म्हणून. पण प्रत्येक क्षणी माझा नुसता नवरा दारू पिऊन घरात येतो आणि मला छेडछाड करतो. करू दे कोणी, करू दे. एक काम कर, कोणी तुझं बजेट बिघडला असेल ना, पूर्ण आम्ही बनवून देतो. पण तुम्ही तर चांगले इतके श्रीमंत घरात असले होतात. काय सांगू, श्रीमंतामध्ये वाढलं तर मला काहीच कमी नाही कसलेलं. आज आई नसताना सुद्धा आईचा आश्रय बाप करून माझ्या हातावरील हात फिरून दिलं बाबा. मग मला त्या भिकाऱ्याच्या गळ्यात धक्का फासेल. घाबरू नकोस, मी आहे तुझा बाप. विचार कर बाबा मेहनत काही, विचार कर बाबा मेहनत काही. Bye.
त्याच्या मागे कटकट करू नको. हा मी पैसे देतो. हा? हे पैसे. हो आहे. आणि हा? आई काय चालवलं? हा? काय चालवलं? काय नाही पोरगी आता जातो म्हणत आहे. जा म्हणलं तर पोरीने गावाला जासाठी नाही का त्याचं मला तू शिरून घेतली. काय ग? हा? काय चालवली तू? जेव्हा तेव्हा यायचं, रिकाम्या हाताने यायचं ना भरून जायचं, म्हणजे ठेका घेतला की काय तुमचा? अगं माझं त्याच्यातलं काही नाही आहे आणि मी मागत पण नाही आहे ग. मागाव कशाला लागते? लढफोडं केलं बाबा समोर की झालं? बाप देतीच की भरून. हे बघ, तुमच्या दोघा बहीण भावाचं करता करता माझ्या नाकीला येऊन गेलाय. आता तुमचंच करायचं, माझ्या बोलायचं काय? हा? आई अशी बोलू नको. अगं जेवढे तू तुझं मुलगा आहे तसेच आम्ही पण तुझे दोन मुलं आहोत ना ग. आत ना, नाही पुढे म्हणते. हा? रस्ता काव करतेस आमच्या दोन भावांचा. अगं लहानपणे बसून केलं म्हटलं, काही कमी नाही केलं, समजलं? अगं अशी नको म्हणू. अगं स्वतःला जरा थोडं तरी जपलं काय. अगं तू जर आम्हाला बाईची ममता नाही दिला नाही तर मग कोण देणार आहे? ममता, प्रेम, अगं माझ्या त्यातली काहीही एक गोष्ट नाही, समजलं? आणि वारंवार तुझं इथून भरून देणं म्हणजे बापाला रस्त्यावर आणणं. अगं कुठलीही मुलगी, हे बघ तुला सांगून ठेवते, तुझ्या नशिबी दरिद्रीपणा असेल हे आम्ही काय करणार आहे? अगं म्हण आहे, बापाच्या घरून तुझी डोली त्या नवऱ्याच्या घरी गेली ना तर तिथून आमची यात्राच निघते. नवऱ्याच्या घरी जाऊन खासाठी नसेल तो 2 रुपयाचा आणि तसेच तरी त्यात संसार करणं मुलीचा हा कर्तव्य असतो. आणि तू अगं नाही माझा नवरा असा करतो तसा करतो, असं झालं तसं झालं, मला हे नाही ते नाही. कुठला संसार टाकतेस का तू? बापाचा मान ठेवतेस, माईचा मान ठेवतेस की त्याची इज्जत धुळीला मिळवावी? अगं अशी का बोलते? अगं असं करण्यापेक्षा तू मी गेली बरी. अगं अशी अभद्र का बोलते? अगं हाच माझा गुन्हा की मी तुझी सावत्र मुलगी आहे म्हणून. अगं माझ्या मी तर तुझ्या उतरातून जन्मलेली नाही आहे ग. पण आहे तर माझी मुलगीच आहे ना. मग माझा तिरस्कार का करते? का करतेस माझा तिरस्कार? अगं तू अवघाचा आहेस. दोघे बहीण भाऊ एका वेळी जन्माला आलात आणि आपल्या आईला खाल्लात. सगून कुठले का तू? अपचकुणीत. अगं कदाचित तुझा चेहरा जरी पाहिला ना मला असं वाटतं की आजच्या माझे काम सफल होणारच नाही. आई हे बघ मी सगळं काही सहन करेन ग. पण माझ्या माझ्या आईला वाईट बोललेलं मी सहन कधीच करू शकणार नाही. आणि तू माझ्या आईला म्हणालीस ना की आम्ही लहान असताना आमच्या आईला देवा घरी खाऊन टाकलं म्हणून. अगं माझ्या आईची तब्येत बरोबर नसेल किंवा काही असेल. अगं माझी आई देवा घरी गेली मग त्यामध्ये काय आमचं 2 भावंडाचा दोष? काय चिडतेस तू? अगं माझी जरी आई असती ना, माझी तरी आज आई असती ना तर तुला हे वैभव सुद्धा पाहायला नसतं मिळाले. अगं तेच ना, हे अशा अवकाशा घरात कदाचित ही लक्ष्मी आली नसती. कळलं? जा पोरी जा. 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 बालट्या भरल्या का? हे ताई अगं कुणाकडे आशीर्वाद मागतोय? हिच्याकडे. अगं हिच्यासाठी तुला देण्यासाठी आशीर्वाद नाही आहे. चल ताई. अगं मी आहे ना, मी तुझा भाऊ आहे ना. मी तुझा भाऊ असेल नंतर तुझ्या केसालाही सुद्धा धक्का लागू देणार नाही ताई. आई अगं खरं आहे तुझं. खरंच माईची ममता वेगळीच असते ग. आणि ज्या दिवशी तुला माईची ममता ज्या दिवशी कळेल ना ग त्या दिवशी नक्कीच असं 2 भावाच्या हातावर हात देऊन पोरजशील आणि बाळा एकदा तरी माझ्या जवळ या ना मैसूर तेव्हाच तुला कुठं कळेल ग. आता तुला नाही कळलं पण आई मला शेवटच्या क्षणी आई मला शेवटच्या क्षणी तरी फक्त
आशीर्वाद म्हणून दिलीस तर बस झालं. तो आशीर्वाद तुझ्या नशिबात नाही. आपल्या नशिबात नाही. आपल्या नशिबात नाही. नाही झालं गाडीचा टायमिंग झाला हात दिला नेऊ. होय सोडतोय ना मी. अगं तू तिला आशीर्वाद दिलास नाही म्हणून काय झालं. अगं हा भाऊ आहे तिचा अजूनपर्यंत जिवंत. जोपर्यंत हा अमर आहे ना तोपर्यंत तिच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. होय झालं कशाला अपेक्षा करायची. बाबा 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 जाते पण जाता जाता मला तुमची खूप आठवण येते. चांगलं व्यवस्थित राहा. घेऊन जा याला सोबत. आणि बाबा बाबा आई जरी काय बोलली त्यात मला राग नाही. आई मध्ये राग नाही बाबा. आई म्हणजे आई नसतं. जाते बाबा. सुख दुःखाची पण सावली, सुख दुःखाची पण सावली, वेड्या परी वनवन फिरते, वेड्या परी वनवन फिरते. जीवन हे संघर्ष, जीवन हे संघर्ष, जीवन हे संघर्ष, जीवन हे संघर्ष. सुख दुःखाची पूर्ण सावली, सुख दुःखाची पूर्ण सावली, वेडा परी वनवन फिरतो, वेडा परी वनवन फिरतो. जीवन हे संघर्ष, जीवन हे संघर्ष, जीवन हे संघर्ष, जीवन हे संघर्ष, जीवन हे संघर्ष मानसा, जीवन हे संघर्ष, जीवन हे संघर्ष मानसा, जीवन हे संघर्ष, जीवन हे संघर्ष, जीवन हे संघर्ष.